नमस्कार दर्शको. उजनी धरणाची 1 ऑक्टोबर सकाळची अपडेट आपण पाहणार आहोत. तर त्या अगोदर वीर धरणातून किती विसर्ग काल सकाळपासून वीर धरणातून किती विसर्ग सोडण्यात येत आहे तोही पाहत आहोत. त्या अगोदर आपणास एक विनंती आहे, इथून पुढे सर्व राजकीय व सर्व विश्लेषण आपण तसेच धरणांच्या सर्व अपडेट पाहण्यासाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा पुढील सर्वात अगोदर अपडेट. तर वीर धरणातून काल सकाळी 9 वाजल्यापासून जो 2500 क्युसेकचा विसर्ग करण्यात आलेला आहे त्या अगोदर तो वाढवण्यात आलेला होता आणि आता तो 2500 क्युसेकचा फक्त विसर्ग सध्या सुरू आहे नीरा नदीपात्रामध्ये. तसेच सीना कोळेगावची आपण थोडक्यात पाहूया माहिती. सीना कोळेगावमधून काल दुपारी 3 वाजल्यापासून जो 24,700 क्युसेकचा विसर्ग सीना नदीमध्ये सोडण्यात येतो तो अद्यापही सकाळच्या 6च्या अपडेटनुसार 24,700 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येत आहे. तर भीमा नीरा नरसिंगपूर येथील पाण्याची स्थिती सकाळी 6 वाजताची संगम येथील 46,499 क्युसेक्सनं सध्याला भीमा नदीपात्रात नीरा भीमा एकत्र होऊन येत आहे. तर आता उजनीचे अपडेट आपण पाहूया. उजनी धरणात येणारी आवक ही मोठ्या प्रमाणात घटलेली आहे. ती सध्याला तरीसुद्धा 19,829 क्युसेक्स आवक उजनी धरणात येत आहे दौंडकडूनची. तर उजनी धरणाची आजची टक्केवारी ही 100% बरोबर आहे. तर यातील एकूण पाणीसाठा हा 117.23 TMC झाला असून यातील उपयुक्त पाणीसाठा 53.57 TMC झालेला आहे. उजनी धरणाची पावसाची सध्याला तरी रात्रभरातून नोंद कुठली नाही. तर उजनी धरणातून जे पाणी सोडण्यात येत आहे ते काल सायंकाळी 6:15 वाजता 30,000 क्युसेक्स करण्यात आले होतं. आता मात्र ते पुन्हा 25,000 क्युसेक्स करण्यात आलेला आहे व वीज निर्मितीसाठी 1,600 क्युसेक असा 26,600 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीपात्रात थेट सोडला जात आहे. तर सीनामाडा योजनेत 180 क्युसेक्स असा विसर्ग सोडला जात आहे. तर पुढील अपडेटसाठी आपण चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट.